अरे लय लोटून लय खेळ पांगलाय. कुणी येत आहे मला तो भरायचं म्हणतो, मला तो उभा राहा नाही तर झोप. पण ती शाळेला डोक्याला लय त्रास देऊ नको. 3 वाजत तरी जरा जेव्हा तेच पाठ झाली तरी तेच सुरू आहे. सूर्य उगायच्या आधीच येत. आमचे काय तुम्हाला शुभेच्छा नाहीत असं नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या उभा राहणारा आमच्या शुभेच्छा. पण आम्हाला काय ओरकडू नका त्याच्यात. लय गुतडे बेकार ते लय बेकार गुतडे बसले असं नाही. हे त्या लोटीत ते म्हणतो मग आपण एकाकडून बोलायला जावं ते म्हणतो मग मी नाही तुमचा, त्याच्याकडून बोलायला जावं तर ते म्हणतो तुमचा. आपल्याकडे एकच काम, समाजाच्या लेकराचं पिढ्यानापारचा चंद्र सूर्य आहे त्यावर कल्याण करायची जबाबदारी आमची. बाकीच्या कामात तुम्हाला आमच्या कायमच्या शुभेच्छा सगळ्या. म्हणजे तुमच्या हे झाल्याबद्दल नाही म्हणत, तिकडंच मला माहिती म्हणजे ती मला माहिती काय. एकजूट तुम्ही कायम ठेवा याच शब्दावरती मी वारंवार येणार आहे. आता 19 तारखेला घ्यायची शिवजयंती अंतरवली, पण ग्राउंड मिळालं तर घ्यावं लागणार आहे. कारण आपण म्हणतो छत्रपती शिवरायांच्या चरणी सकाळी सूर्योक्तात फुल त्यांच्या पायावरती टाकायचं. कारण त्या दैवतापेक्षा मोठं, त्यापेक्षा मोठा राजा, त्यापेक्षा मोठा देव या प्रत्युत्तरावर आपल्यासाठी दुसरा कोणताच नाही. म्हणून आपल्याला सूर्योक्ता फुल टाकायचं होतं, पण मुक्कामीच लोकांना यायला लागेल. मग आणि लोकाला मुक्कामी यायचं म्हणलं तर ग्राउंड आपलं पहिलं सभेचं लागणार आहे गाड्या लावायला. आता ते मोकळं झालं तर शिवजयंती होणार आहे, मोकळं नाही झालं तर रात्रभर माणसाने करायचं काय. कारण पाठीमागच्या हाल आम्ही बघितली, पुन्हा हाल होऊ नये. जे काय सांगायचंय पुढच्या शिवजयंतीचं ते आपण मग आता मीडियातूनच सांगूया. जर ग्राउंड मिळालं तर शिवजयंती होणार, पण जर ग्राउंड कारण पेरलेलं आहे, कोणाच्या गहू येत, कोणी काही तुरी लावल्यात, अनेक तिथं पिकं आहेत, आम्ही परवा जाऊन बघितलं. आता ते जर मोकळं करून दिलं तर शिवजयंती होणार, नाहीतर मग आता नावीला तिला मग पुढच्या वर्षी शिवनेरी गडावरती सगळ्यांनी जायचं. येणार ना? मला एक इमानदारी सांगावं नसतं. हो म्हणा, सगळेजण एक इमानदारी सांगा. बळच वर हात करायचा नाही. तुम्ही जर वर हात केला जवळपास मी अख्खं गाव ओळखितोय, नाही तर मी दुसऱ्याने विचारीन येणे वर हात केलता ह्यो गेलता का. आपला साधा प्रश्न आहे, शिवनेरी गडावर कोण कोण गेलत? झालं 70% मी काय चूक बोलतो, 70% मराठ्यांना शिवनेरी गडच पुढे माहिती नाही. काय चुकीचं बोलतो मग? त्याच्यापेक्षा बाप मोठा कोण आहे भाऊ आपला? आणि त्या